तर अजित पवारांनी राजन पाटलांवर केलेल्या टीकेला जयकुमार गोरेंनी उत्तर दिलेलं आहे। इथे आल्यावर काहींनी म्हटलं याच गावच्या बोरी याच गावच्या बाबळी, आम्ही आमच्या नेत्यांच्या पाठीशी असल्या कुठल्या धमक्या कुणीही देऊ नयेत असं जयकुमार गोरेंनी म्हटलेलं आहे। काल अनेक लोकांच्या सभा झाल्या, इथं आल्यावर विकासावर बोलायचं माणसं विसरून जातात। कोण म्हणतं याच गावच्या बोरी याच गावच्या बाबळी, बाबळ बी माहित आहे बोर पण माहित आहे। तेव्हा असल्या धमक्या का इथं कुणी देऊ नये माझी विनंती आहे। भारतीय जनता पक्षामध्ये आलेल्या सगळ्या लोकांच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष खंबीरपणे उभा पण राहतो। मत दिलं तर निधी मिळणार या अजितदादांच्या वक्तव्यावरती सरनाईकांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। अजितदादा अर्थमंत्री असल्यानं असं म्हणाले असतील असं सरनाईकांनी म्हटलं। तर आमच्या एसटी महामंडळाला अजितदादांनी भरपूर निधी दिला आहे असं देखील सरनाईकांनी म्हटलं। वरिष्ठ नेते आहेत त्यामुळे ते काय बोलले पैसे देऊन तुम्ही म्हणलात, मात्र अजितदादा तर थेट म्हणतायत मला मत दिलं तरच निधी मिळणार। ते अर्थ खात्याचे मंत्री असल्या कारणानं कदाचित ते तसं बोलले असतील, परंतु मात्र एसटी महामंडळाचा कारभार हाकत असताना एसटीला बसेस जेव्हा आम्हाला लागतात त्यावेळेस आम्हाला भरपूर पैसे देतात एवढं मात्र नक्की। तर दुसऱ्या पक्षाकडून आलेले पैसे घ्या, गुलाबराव पाटील यांनी हे वक्तव्य केलंय। दुसऱ्याचं मटण खाऊन आमच्या पक्षाला मत द्या असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलेलं आहे। 1000 रुपयावर मत घेतात, 500 रुपयावर मत घेतात। तुम्हालाही सांगतो माझ्या माया बहिणींनो, आलेले पैसे घ्या, त्यांचे हरामाचे पैसे घ्या, पण मटण त्यांचं खा, पण बटन धनुष्यबाणाचा दावा हे सांगायला आलो। तर महाड नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपा राष्ट्रवादी युतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी प्रवीण दरेकरांनी सभा घेतली। त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी भरसभेमध्ये प्रवीण दरेकरांना फोन केला। युतीच्या उमेदवाराला निवडून देण्याचं आवाहन फडणवीसांनी यावेळेला फोनवरून दिलेलं आहे। सुदेश कळमकर आपले उमेदवार आहेत आणि त्यांच्या समर्थनार्थ मी आपल्या सर्वांना अपील करतोय की आपण कमळाचं बटन दाबून सुदेशजींना आणि आपल्या नगरसेवकांना निवडून द्या। राष्ट्रवादी आपल्या बरोबर साहेब हो, आणि सोबत राष्ट्रवादी पण आहे। राष्ट्रवादीचेही जे घड्याळ चिन्ह आहे त्यालाही आपण त्याचंही बटन दाबून जिथे जिथे राष्ट्रवादी आहे त्यांनाही निवडून द्या। दोघांच्या भांडणामुळे धाराशिव जिल्ह्याचा विकास खुंटला। प्रताप सरनाईकांची ओमराजे निंबाळकर राजा जगजितसिंह पाटलांवरती टीका पाहायला मिळते। अतिवृष्टीमध्ये मदत केली म्हणून रील फोटो काढले। सरनाईकांनी ओमराजे निंबाळकरांवर देखील टीका केली। या जिल्ह्याचा विकास का खुंटला त्याचं एकच कारण आहे, दोन भावांमध्ये असलेली भांडणं आणि दोन भावांच्या भांडणामुळे जिल्हा मागास गेला। भावनिक आवाहन करून लोकांना मतं मागायची, निवडून यायचं, परत एक भावनिक आवाहन करायचं। या तुमच्या मोबाईलमध्ये छोटे छोटे रील्स टाकायचे, छोटे छोटे रील्स टाकून मी अतिवृष्टीमध्ये एवढं काम केलं तेवढं काम केलं दाखवायचं। तर ठाकरेंची पत्रकार परिषद म्हणजे नकारात्मक वृत्तीचं प्रदर्शन आहे। आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा पाहायला मिळतोय। उद्धव ठाकरेंना जळीस्थळी पाषाणी कंत्राटदार दिसतात असं देखील शेलारांनी म्हटलं। ज्यांना जळीस्थळी पाषाणी कंत्राटदार दिसतात, महापालिकेत सेवेच्या ऐवजी कंत्राटदाराशी मैत्री जे जोपासतात आणि महाराष्ट्रामध्ये विकासाच्या कामाच्या ऐवजी विकासाचं नाही विकासकाशीच ज्यांना चर्चा करावीशी वाटते, त्या नकारात्मक मनोवृत्तीचं सार्वजनिक प्रदर्शन म्हणजे उद्धव ठाकरेजी यांची प्रेस कॉन्फरन्स आहे। काँग्रेस आता देशात शोधावी लागते असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय। महाराष्ट्रात एका मिनी बसमधून 4 सीट रिकाम्या जातील असं देखील चंद्रकांत पाटलांनी म्हटलं। चंद्रकांत पाटलांनी काँग्रेसची खिल्ली उडवलेली आहे। ठाकरे बंधू एकत्र येऊन निवडणुका जिंकणार नाही असं देखील चंद्रकांत पाटलांनी म्हटलं। निवडणुका जवळ यायच्या, तिकिटांचं वाटप व्हायचंय, कार्यकर्त्यांचा अनरेश जो असतो, असंतोष तो व्यक्त व्हायचा आहे। त्यामुळे त्या दोन भावाने एकत्र यावं, एकत्र येऊन निवडणुका जिंकतील की नाही माहित नाही, परंतु एकत्र राहावं। दोन भाऊ असून सुद्धा इतके दुश्मनासारखे एकमेकाच्या विरुद्ध बोलत होते, ते बोलणं त्यांचं बंद व्हावं, चांगलं आहे, आनंद आहे। काँग्रेस या देशात आता शोधावीच लागेल। बिहारमध्ये शोधताहेत, दिल्लीमध्ये शोधतायत, महाराष्ट्रात शोधतायत,
आज महाराष्ट्रामध्ये त्यांची संख्या इतकी कमी आहे की एका मिनी बसमधून सुद्धा 4 सीटा रिकाम्या राहतील. काँग्रेसवर परिणाम व्हायला काँग्रेस शिल्लक पाहिजे. तर सांगलीच्या तासगाव नगर परिषदेमध्ये भाजपात अंतर्गत फूट पडलेली आहे. भाजपचे नेते संदीप गिड्डे पाटील यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. गिड्डे हे आता अजितदादांच्या राष्ट्रवादी आणि संजय काकांच्या स्वाभिमानीचा प्रचार करणार असल्याची माहिती मिळते. माझ्या उमेदवाराला डावलण्यात आल्याचा गिड्डेंनी आरोप केलेला आहे.